ओके. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्हाला अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी नवीन व्हिडिओ आणल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो आपण जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो जे काही अलर्ट मोशन आहे ते सर्व काही आपला अलर्ट मोशन बिना वॉटरमार्कचं पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला लेट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एकदम छान असं बघा ऑलरेडी फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक फोटो असेल मित्रांनो, फोटोला ॲड करून घ्यायचा. फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जर फोटो लहान असेल तर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून सेकंड बीटला यायचं. जे फोटोचं जर लहान असेल फोटो तर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे सेट झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काही अशा प्रकारे इमेजेस आहेत अशा प्रकारे काही लेयर्स आहेत मित्रांनो, येलो लेयर्स आहेत मित्रांनो. लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमचे अशा प्रकारे जे का फोटो आहे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड लेअर दिसेल मित्रांनो. सेकंड लेअरवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे थर्ड लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे काय अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोर्थ नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे काय अशा प्रकारे फोटो आहे ते फोटोला सिलेक्ट करायचं. मग आपल्या अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो जे का बाकीचे पण लेअर आहे ते सर्व लेअर्समध्ये मी जसं करून दाखवलेलं आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. ओके. तर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का लेअर्समध्ये फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एकच फोटो दिसेल मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का आपण फर्स्टला एक फोटो ॲड केलेला आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल फोटो. मग आपला अशा प्रकारे इफेक्ट लावल्यानंतर मग आपलं जे का अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे 2.15च्या बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक इमोजी पेंज आहे. इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जायचं मित्रांनो. लास्ट पण जाऊन अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे खाली अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे का अशा प्रकारे जे का पेंजेस ऑफ केलेला आहे मित्रांनो ते सर्व पेंजेसला आपण ऑन करून घ्यायचं. अशा प्रकारे डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे ऑन करून घ्यायचं. जे का बाकीचे पेंजेस सर्व काय ऑन करून घ्या मित्रांनो. ऑन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इमोजी पेंजवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मोठी करायचं असेल तर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं. मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो जे काय बॅकग्राऊंडला जास्तच काय आपल्या इमोजीच्या मागे बॅक साईडला जास्त काय ब्लॅक कलर दिसत असेल तर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे मग आपलं बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फ्रेंड ड्रायव्हिंगवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फर्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. फर्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या प्लसच्या गोल रिंगलला अशा प्रकारे वरच्या बाजूला जायचं मित्रांनो. वरच्या बाजूला गेल्यानंतर त्या इमोजीच्या साईडच्या कलरला सिलेक्ट करायचं मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर इथे
प्लस आयकॉन दिसेल मित्रांनो. या प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कलर येऊन जाईल मित्रांनो. कलर आल्यानंतर मित्रांनो ह्या लेअरला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो इमोजी पीएनजीवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे करून यायचं. मग आपला अशा प्रकारे काय 11 ठेवायचं मित्रांनो. 11 ठेवल्यानंतर मित्रांनो या ब्लॅक कलरवरती सिलेक्ट करायचं मित्रांनो. जे काय आता जे आपण कलर ॲड केलेला आहे ते ॲड कलरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो जास्त काय मागे दिसणार नाही मित्रांनो. मग अशा प्रकारे लावल्यानंतर मग आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काही MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला खालचा जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ विषय हार्ड आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.